मॉर्निंग. माझं नाव गीतांजली आहे आणि मीच तुमची ट्रेनर आहे. तर तुमचा आज ट्रेनिंगचा फर्स्ट डे आहे. तर मी तुम्हाला शिकवणार आहे की आपल्या 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये काय काय असतं. ठीक आहे. तर पहिले जे आहे ती आपली प्रोसेस काय, किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंच असेल की आपली जी प्रोसेस आहे ती आहे टेलिसेल्स. आपल्याला जो प्रोडक्ट सेल करायचा आहे तो टेलिसेल्सद्वारे सेल करायचा. टेलिसेल्स म्हणजेच की काय, ऑन कॉल कस्टमरला पूर्णपणे आपला प्लॅन किंवा आपली जी स्पीच आहे ते प्रॉपरली सांगतो. राईट. आता समजा आपण टेलिसेल्सचं वर्क करतो. टेलिसेल्समध्ये आपल्याला प्रत्येक कस्टमरच्या घरी जायची गरज पडत नाही. आपल्याला फक्त एक कॉल करायची गरज पडते. जसे की आता बघितलं असेल तुम्ही 10वी पास झालेल्या मुलांकडे सुद्धा फोन अवेलेबल आहे. तर आपलं जे टेलिसेल्सचं वर्क आहे ते लवकरात लवकर पॉसिबल होतं. यासाठी आपण टेलिसेल्सचं वर्क करतो. टेलिसेल्सच्या वर्कमध्ये आपण प्रोडक्ट काय सेल करणार आहोत ते म्हणजेच की इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजेच की प्रत्येक जण आपल्या लाईफला सिक्युअर करण्यासाठी इन्शुरन्स काढतो. जसे की 2 प्रकारचे इन्शुरन्स असतात, एक लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. आपल्याकडे दोन्ही प्रकारचे इन्शुरन्स आहेत, पण आपण पहिलं मोस्ट इन्शुरन्स जे आहे ते सेल करतो, जे आहे की LIC. आता LIC मध्ये LICचा फुल फॉर्म काय, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजेच की आपण मराठीमध्ये म्हणतो भारतीय जीवन विमा. आता LIC मध्ये पण खूप सारे प्लॅन्स आहेत. जसं की पहिला प्लॅन आहे पेन्शन पॉलिसी. आता माझं रिटायरमेंटचे एज झालं नंतर LIC मला पेन्शन प्लॅन प्रोव्हाइड करते, तिथं मला सपोर्ट करते LIC. त्यानंतर आहे फॅमिली सिक्युरिटी प्लॅन. जसे की फॉर एक्झाम्पल घरात मी अर्निंग पर्सन असेल आणि माझ्यासोबत काय मिसहॅपनिंग होत असेल तर तिथे मला LIC माझ्या फॅमिलीला सिक्युअर करते. प्रत्येक वर्षी अमाऊंट सुद्धा इन्क्रीज करते, प्लस क्लेम सुद्धा देते प्रॉपर्टी. यासाठी आपण फॅमिली सिक्युरिटी प्लॅन काढतो. अजून आपल्याकडे कन्यादान पॉलिसी. जसे की माझ्या मुलीचं वय जेव्हा 25 कंप्लीट होतं तेव्हा LIC माझ्या मुलीला 25व्या वर्षी अमाऊंट प्रोव्हाइड करते कन्यादान पॉलिसीसाठी. त्यानंतर आहे चाइल्ड एज्युकेशन पॉलिसी. जेव्हा माझ्या मुलाचं 18 किंवा 20 वय कंप्लीट झाल्यानंतर त्याला हायर एज्युकेशनची गरज पडेल तेव्हा LIC मला सपोर्ट करेल पैशासाठी. यासाठी आपण LIC काढतो. LIC मध्ये जे रिटर्न्स आहेत ते गॅरंटेड आहेत, प्लस टाइम टू टाइम आपल्याला अपडेट असतात LIC मध्ये, आणि एंड ऑफ द डे कुठेही जायची गरज नाही पडत. आपल्याला क्लेम जो आहे तो डायरेक्टली आपल्या बँक अकाउंटमध्ये प्रोव्हाइड होतो. यासाठी आपण LIC काढतो.